Good morning student. In last lecture we learned about the concept of entrepreneur, then the concept of entrepreneurship, then the definition of entrepreneur given by Peter Drucker, then the characteristics of entrepreneur. After that we learn about the concept of entrepreneurship development, then needs of entrepreneurship development. In today's lecture we learn about the next part of this chapter. The next part is barrier to entrepreneurship. So we'll learn about the what is which barriers are in entrepreneurship. So we start with this. So first barrier is environmental barrier. In that the first is raw material. Non-availability of raw material required for the productions of the goods, especially during the peak season. Peak season cases the obstacles in the growth of business. In such a kind of situation, competition cases increase the price of the raw material, with problem become more severe if there are alternative goods or services available in the market. म्हणजेच इन्व्हायरमेंटल बॅरियरमध्ये पहिला पार्ट आहे तो म्हणजे रॉ मटेरियल बॅरियर आपल्याला येऊ शकतात. म्हणजे पीक सीझनमध्ये आपल्याला रॉ मटेरियल अवेलेबल होऊ शकत नाही किंवा रॉ मटेरियलची प्राईज आहे त्या वाढू शकतात. कम्प्युटर केसमध्ये असे ते वाढवून ठेवू शकतात रॉ मटेरियलचे प्राईज. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर इफ द प्लॅस्टिक ब्रँकर्स रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ ग्लासेस are not present, then the demand can shift to the alternative thermocol glasses. It become very difficult to shift the customer back to the former product. म्हणजेच काय तर पीक सीझनमध्ये जर आपल्याला ग्लासेस तयार करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला प्लॅस्टिक उपलब्ध नाही झालं तर आपण प्रोडक्शन करू शकत नाही. अशावेळी आपले प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल नसतील तर कस्टमर हा अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधत असतो. मग ते थर्माकोल ग्लासेसकडे टर्न होऊ शकतात, म्हणजे थर्माकोल ग्लास खरेदी करू शकतात. मग जर एकदा त्यांनी थर्माकोल ग्लास खरेदी केला तर ते परत आपल्या प्लास्टिक ग्लासकडे येणं कठीण असतं. त्यामुळे रॉ मटेरियल जर आपल्याला वेळेवर उपलब्ध झालं नाही तर आपला बिझनेस रन करू शकत नाही. त्यामुळे हा एक बॅरियर आहे. Second environmental barrier is labor. In any type of organization, the human resources have been identified as the most important resources, but unfortunately there is always a dearth of and desire manpower in the organization, either because of lack of skills labor in the market or because of lack of committed and loyal employees in the organization. Both of these factors are independent in the growth of an organization. म्हणजेच काही वेळेला काय होतं तर आपल्याला ज्या पद्धतीचं मॅनपॉवर पाहिजे ते आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल नसते. लॅक ऑफ स्किल जे त्यांच्या आपल्याला स्किल रिक्वायर्ड आहे ते त्या लेबरकडे स्किल रिक्वायर्ड नसतं, किंवा काही वेळेला ते एम्प्लॉई लॉयल नसतात आपल्या कंपनीशी. तर अशावेळी आपल्याला प्रोडक्शन करण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. तर आपण लेबर हायर करताना अशा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. अशा पद्धतीचे बॅरियर लेबर हायर करताना आपल्याला येऊ शकतात. Third environmental barrier is machinery. An organization required good machinery for the production and operation of goods. Due to the technological upgradation, the machinery become outdated very soon. They need to be replaced in a time, and again which requires the lots of cash in end. This is very difficult to maintain, especially in small business organization. म्हणजेच काय तर आपल्या मशिनरी ह्या आउटडेटेड होत असतात काही काळानंतर. त्यांच्या टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशनमुळे आपल्या कंपनीमध्ये असणार किंवा ऑर्गनायझेशनमध्ये असणाऱ्या मशिनरी ज्या आउटडेटेड होत असतात त्या काळानुसार आपल्याला अपग्रेड कराव्या लागतात किंवा चेंज कराव्या लागतात. जशी टेक्नॉलॉजी अपग्रेड होईल तशा आपल्याला मशिनरी आपल्या अपग्रेड किंवा चेंज कराव्या लागतात. तर अशावेळी आपल्याला आपल्या हातात कॅश असणे खूप महत्त्वाचं असतं. त्या मशिनरीची कॉस्ट ही आपल्याला त्यावेळी पे करायची असते. त्यामुळे आपल्याला कॅश आपल्या हातात असणं गरजेचं असतं. परंतु स्मॉल बिझनेसमध्ये एवढी मोठी कॅश ॲट अ टाईम ठेवणं कठीण असतं. त्यामुळे अशा पद्धतीचे बॅरियरही आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करताना येऊ शकतात. नेक्स्ट इज लँड अँड बिल्डिंग. ॲक्विजिशन ऑफ लँड अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग इज अ प्राईम लोकेशन रिक्वायर्ड हग इन्व्हेस्टमेंट फॉर द न्यू entrepreneur is become a difficult proportion. An alternative approach could be acquire land on lease or rent, but it become a matter of constant concern for the entrepreneur.
म्हणजेच काय तर आपल्याला बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी लँड ॲक्वायर करणे खूप गरजेचं असतं किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला बिझनेस स्टार्टअप करायचं तर आपली स्वतःची लँड आणि बिल्डिंग असली पाहिजे. तर अशा काही वेळेला आपल्याला लँड अँड बिल्डिंग ही आपण रेंटवर घेत असतो. पण काही वेळेला तर आपण ते रेंटवर घेतल्यामुळे आपल्याला ती काही काळानंतर ती परत करायची असते. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचे बॅरियरही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करताना येऊ शकतात. Second is other infrastructure requirement. Apart from the factor mentioned above, there are other infrastructure requirement for the business which is not arranged can further cause barrier to the growth of business. Any business organization requires some of basic infrastructure support like adequate power supply, proper roads, water and drainage facilities and so on. म्हणजेच काय तर आपल्याला बिझनेस स्टार्टअप करताना इतर काही फॅसिलिटीजच्याही गरज असतात. ते म्हणजे पॉवर सप्लाय असेल किंवा प्रॉपर रोड असतील किंवा वॉटर सप्लाय असेल किंवा ड्रेनेज फॅसिलिटीज असतील, या आपल्याला गरजेच्या असतात. जर आपल्याकडे त्या फॅसिलिटीज व्यवस्थित पुरवल्या जात नसतील तर आपल्याला प्रोडक्शन करतेवेळी त्याचा त्रास होऊ शकतो किंवा आपलं प्रोडक्शन कमी होऊ शकतं. पॉवर सप्लाय नसेल तर आपल्याला व्यवस्थित पॉवर सप्लाय नसेल तर आपण आपल्या मशिनरी व्यवस्थित चालू शकत नाही. त्यामुळे आपल्या प्रोडक्शनवर इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर प्रॉपर रोड, जर आपल्या फॅक्टरीच्या इकडे येण्यासाठी किंवा आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या इकडे येण्यासाठी प्रॉपर रोड नसतील तर आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे रॉ मटेरियल ट्रान्सपोर्ट असेल किंवा फिनिश गुड्सचं ट्रान्सपोर्ट असेल मार्केटमध्ये नेण्यासाठी, त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो. किंवा वॉटर सप्लाय असेल, आपल्या प्रोडक्शनसाठी जर वॉटरचा उपयोग होत असेल तर वॉटर सप्लाय जर व्यवस्थित नसेल तर आपल्या प्रोडक्शनवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर ड्रेनेज फॅसिलिटीज, म्हणजे आपलं जे वेस्ट मटेरियल आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या ड्रेनेज फॅसिलिटीजची खूप गरज असते. जर आपण ते मोकळ्या हवेत सोडू किंवा पाण्यात सोडू शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला ती व्यवस्थित फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली पाहिजे. अशा पद्धतीचे बॅरियर्स आपल्याला येऊ शकतात. नेक्स्ट इज फिनान्शियल बॅरियर. फॉर द सक्सेसफुल ऑपरेशन ऑफ एनी बिझनेस एंटरप्राइजेस अवेलेबिलिटी ऑफ फंड्स इज द most important ingredient. There is a various method by which entrepreneur arrange for the fund like this: own savings, borrowing from friends and relatives, banks and other industrial bodies, supporting new ventures. In case of delay in the release of payment by the source of finance is in it cases delay in the starting and or running business. म्हणजेच काय, तर प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी त्याला फिनान्सची गरज असते. तर असा पैसा तो स्वतःच्या सेविंगमधून उभा करत असतो किंवा फ्रेंडकडून किंवा रिलेटिव्सकडून तो पैसे घेत असतो किंवा बँक्स असतील किंवा अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील त्यांच्याकडून तो फिनान्शियल सपोर्ट घेत असतो. मग जर अशावेळी फिनान्शियल सपोर्ट घेत असताना जर योग्य वेळी पेमेंट रिलीज झालं नाही बँककडून किंवा फिनान्शियल इंडस्ट्रीजकडून, तर त्याचा इफेक्ट त्याच्या बिझनेस रन करण्यावरती होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या प्रोडक्शनवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो जर व्यवस्थितरित्या पेमेंट रिलीज झालं नाही तर. त्यामुळे असे फिनान्शियल बॅरियरही एंटरप्रेन्योरशिप किंवा बिझनेस स्टार्ट करताना येऊ शकतात. सेकंड पार्ट इज पर्सनल बॅरियर. These barrier आर caused by the emotional blocks of individual. These case mental obstructions due to the individual and lead to failure in business. Some of the personal barrier have been discussed as under. म्हणजेच पर्सनल बॅरियर म्हणजेच आपले इमोशनल ब्लॉक्समधून किंवा आपल्या इंडिव्हिज्युअल थिंग्समधून ते किंवा बिझनेस फेल्युअरमधून आपल्याला ते बॅरियर निर्माण होत असतात. असे म्हणजे पुढीलप्रमाणे आहेत ते. त्यात फर्स्ट वन इज लॅक ऑफ कॉन्फिडन्स. Many people think that they lack what it takes to become an entrepreneur. They think that they would never be able to find successful ideas, would be unable to attract the resources required, and therefore dismiss the thought of becoming self-employed. म्हणजेच काय, लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स कमी असणे. त्याला असं नेहमी वाटत असतं की आपली आयडिया ही चांगली नाही आहे किंवा आपली आयडिया रिसोर्स अट्रॅक्ट करू शकत नाही किंवा आपण आयडियावरून प्रोडक्ट तयार केला तर तो मार्केटमध्ये जाऊ शकत नाही. त्याला त्याविषयी कॉन्फिडन्स नसतो. अशा पद्धतीचा पर्सनल बॅरियरही येऊ शकतात. त्यामुळे कॉन्फिडन्स असणे एंटरप्रेन्युअरशिप किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करण्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स असणे खूप गरजेचं आहे. Next is lack of dependability on others. Many entrepreneurs try to learn through the trial and error rather than the seeking
further personal development or assistance from others. As the business grows, the increasingly need to replace initial information management arrangement with more formalities. They also need to think more strategically. काही लोकांनाही दुसऱ्यांवर अवलंबून राहणंही आवडत नसतं, त्यामुळे त्यांना लॅक ऑफ डिपेंडेबिलिटी ऑन अदर्स असतं. त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहणं जमत नसतं, त्यामुळे ते स्वतः ट्रायल करून किंवा स्वतः चुका करून ते शिकत असतात. परंतु आपल्याला नवीन बिझनेस स्टार्ट करताना दुसऱ्याची मदत घेणेही खूप गरजेचं असतं, कारण आपल्याला न्यू स्टार्टअप करताना आपल्याला पूर्ण नॉलेज नसतं. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या एक्सपिरियन्स व्यक्तीची मदत घेणेही खूप गरजेचं असतं आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर. कारण आपल्याला लोकांना एम्प्लॉईंग करायचं असतं किंवा एक्सपोर्टिंग करताना किंवा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट करताना किंवा क्वालिटी मेंटेन करताना आपल्याला इतरांची मदत घेणं खूप गरजेचं असतं. पण काही लोकांनाही दुसऱ्या लोकांवर डिपेंड राहायला आवडत नसतं, त्यामुळे अशा पद्धतीचा पर्सनल बॅरियरही येऊ शकतो. नेक्स्ट इज लॅक ऑफ मोटिवेशन. वेन एनी इंडिव्हिज्युअल स्टार्ट अ न्यू बिझनेस व्हेंचर, ही इज अ फील्ड विथ enthusiasm and drive to achieve success, but many face the challenges of real business and bears losses, or his idea don't work. He lost in interest and motivation. This case of loss of interest, and the entrepreneur start withdrawing himself from the mainstream competitions. म्हणजेच काय तर अशा केसमध्ये लॅक ऑफ मोटिवेशन त्यांना कमी असतं व ते सेल्फ मोटिवेटेड नसतात. त्यांना सेल्फ मोटिवेटेड असणे खूप गरजेचं आहे, कारण एखादी आपण आयडिया जनरेट झाल्याच्यानंतर ती आयडिया जर आपली सक्सेसफुल झाली नाही तर त्याच्यातून होणारा लॉस हा आपण बेअर केला पाहिजे किंवा ते लॉस झालेला आपण बेअर करता आला पाहिजे. त्याच्यापासून झालेला लॉस किंवा झालेला तोट्यामधून आपण पळून न जाता किंवा घाबरून न जाता आपण तो झालेला लॉस बेअर करून आपण पुढे चालत राहिलं पाहिजे. आपली आयडिया कशी चांगल्या पद्धतीने वापरता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण लॅक ऑफ मोटिवेशनमुळे आपण घाबरून जातो, आपल्याला मोटिवेशन नसतं, त्यामुळे आपण घाबरून जाऊन ती आयडिया आपण सोडून देतो आणि त्या बिझनेस आपण बंद करतो. अशा पद्धतीचे बॅरियर येतात. सेकंड इज लॅक ऑफ पेशंट. This barrier is more prominent among entrepreneurs. The desire to achieve success in the first attempt, or to become rich instantly, or the motivating factors of modern youth, that they want to achieve success without putting in more efforts. When such a desire are confronted by the business challenges, problem, by the loss interest. म्हणजेच काही लोकांकडे पेशन्स नसतात. त्यांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये सक्सेसफुल व्हायचं असतं, पण बिझनेसमध्ये तसं नसतं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकत नाही, आपल्याला स्टेप बाय स्टेप सक्सेसफुल व्हायचं असतं. पण काही लोकांना हे पहिल्या फर्स्ट अटेम्प्टमध्येच सक्सेसफुल व्हायला पाहिजे. आपलं टार्गेट जे आहे ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये अचीव झालं पाहिजे असं वाटत असतं. पण बिझनेस करताना तसं नसून आपल्याला स्टेप बाय स्टेप अचिव्हमेंट आपल्या करायचे असतात. आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्टेप बाय स्टेप जावं लागतं. परंतु काही लोकांना ते स्टेप बाय स्टेप चालत नाही. त्यांना ते डायरेक्टली फर्स्ट अटेम्प्टमध्येच आपण सक्सेसफुल झालं असं पाहिजे. त्यामुळे अशा लॅक ऑफ पेशन्समुळेही आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला लॉस होऊ शकतो. अशा पद्धतीचा बॅरियर येतो. नेक्स्ट इज इनएबिलिटी टू ड्रीम. इट इज rightly said that order to achieve big, you have to think big. The entrepreneur how to start of vision or become completed with the whatever they achieve something, lost interest in the future expectations, growth of the business. This further impedes the growth of business. म्हणजेच काही लोकांना ड्रीम बघण्याची सवय नसते. जर इनॅबिलिटी टू ड्रीम असतं, त्यांना ड्रीम बघण्याची सवय नसते. जर आपल्याला हाय अचिव्हमेंट करायची असतील तर आपल्या ड्रीम ही खूप मोठी असली पाहिजेत. आपल्याला जर मोठ्या अचिव्हमेंट घ्यायच्या असतील तर आपल्याला विचार करतानाही मोठे विचार केले पाहिजेत. कारण आपण विचार करताना आपण स्वप्न बघताना छोटी स्वप्न बघतो, पण आपल्याला अचिव्हमेंट मात्र मोठे हवे असतात. असं न होता आपल्याला जर अचिव्हमेंट मोठ्या पाहिजे असतील तर आपल्याला विचारही खूप मोठे करावे लागतात किंवा आपलं स्वप्नही मोठी बघावी लागतात. त्यामुळे काही लोकांना हे चालत नसतं. त्यांना स्वप्न बघायची सवय नसते. त्यामुळे अशा पद्धतीचेही बॅरियर येत असतात. अशा पद्धतीचे बॅरियर्स हे एंटरप्रेन्युअरला येत असतात. इन्व्हायरमेंटल बॅरियर अँड पर्सनल बॅरियर, अशा पद्धतीचे वेगवेगळे बॅरियर हे एंटरप्रेन्युअरशिपला बिझनेस डेव्हलपमेंट करताना येत असतात.
Next part is strength of entrepreneur. If you want to become a successful entrepreneur and have a profitable business, then you must have a following few strength that accordingly ordinary people don't have. म्हणजे जर आपल्याला बिझनेसमध्ये सक्सेसफुल आणि प्रॉफिटेबल बिझनेस जर करायचा असेल तर आपल्याकडे पुढील स्ट्रेंथ हे असणे खूप गरजेचं आहे. तर फर्स्ट स्ट्रेंथ इज व्हिजन. कॅन सी व्हॉट पीपल कांट सी. What you have to see in the business trend. Successful entrepreneur can see what is hot in right now and what is will be hot in future. Once they spot it, they will build their business or change their business strategy according to the trend. That is the way. There are a lot of success stories about how an entrepreneur see the opportunities, prepare for it and leverage on it to success. म्हणजे एंटरप्रेन्योरकडे पहिलं स्ट्रेंथ असली ती पाहिजे म्हणजे व्हिजन म्हणजेच काय तर जे इतर लोकांना दिसत नाही ते आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आता काय बिझनेस ट्रेंड कसा चालला आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आता कुठला ट्रेंड चालला आहे, याच्यापुढे कुठला ट्रेंड येणार आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला व्हिजन बघता आली पाहिजे, त्यानुसार आपल्याला बिझनेस रन करता आला पाहिजे. आपल्याला फ्युचर अपॉर्च्युनिटीज काय आहेत ते आपल्याला बघता आल्या पाहिजेत. त्याच्यानुसार आपल्याला त्या अपॉर्च्युनिटीजचा उपयोग करून आपल्याला आपला बिझनेस रन करून आपल्याला प्रॉफिटेबिलिटी आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये करता आला पाहिजे. सेकंड इज क्रिएटिव्हिटी. द ॲबिलिटी टू थिंक outside the box. There are two reasons why you need creativity in business. First, you need to become out an idea for your business strategy, which is making uh, such as marketing strategy or new business idea, new product ideas. Second, you need it to solve the problem appear in your business every day. Creativity lead you to think outside the box and make a best decision for your business. सेकंड स्ट्रेंथ आहे ती म्हणजे क्रिएटिव्हिटी ही बिझनेसमन एंटरप्रेन्योरकडे असणे खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी दोन कारणं आहेत बिझनेस क्रिएटिव्हिटी असण्यासाठी. फर्स्ट म्हणजे बिझनेस आयडिया जनरेट करून आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, आपलं न्यू प्रोडक्ट कसं असलं पाहिजे याच्याविषयी क्रिएटिव्हली थिंकिंग करून आपलं न्यू प्रोडक्ट कसं असलं पाहिजे, त्याच्यानंतर आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याच्याविषयी आपल्याला डिसिजन घेता आला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड रिझन आहे ते म्हणजे आपल्याला बिझनेस करताना वेगवेगळे प्रॉब्लेम येत असतात. मग हे प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधताना आपल्याला आउट ऑफ द बॉक्स थिंक करून विचार करून आपल्याला त्याच्यावरचं डिसिजन म्हणजे सोल्युशन शोधायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला क्रिएटिव्हिटी खूप महत्त्वाची असते. आपण क्रिएटिव्हली त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळवू शकतो आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. Next is courage, the ability to act despite fear. Fear is one of the common factors that make people fail. People stop taking decisions once they are feared. Fear is a loss, fear is a rejection, fear is anything. They just stop taking the action. However, the successful entrepreneur is different. They have the courage to take actions even though they are feared. Everybody is feared from uncertainty to take something initially, but this will not stop to successful entrepreneur. करेज म्हणजे काय तर ध्येय असलं, प्रत्येक एंटरप्रेन्योरकडे ध्येय असलं पाहिजे. किंवा आपण घाबरू न जाता आपल्याला एखादा डिसिजन घेता आला पाहिजे. कोणत्याही गोष्टीला घाबरू न जाता आपल्याला डिसिजन घेता आला पाहिजे. जर आपण घाबरलो तर आपलं फेल्युअर निर्माण होतं. घाबरणं म्हणजे आपल्याला लॉस होतो, आपल्याला रिजेक्शन होतं. त्याच्यानंतर फेअर म्हणजे सगळं काही त्यात आलं. घाबरल्यामुळे आपण कोणत्याही डिसिजन घेऊ शकत नाही. पण सक्सेसफुल एंटरप्रेन्योर हा वेगळा असतो. तरी तो धैर्यामुळे आपला वेगवेगळे डिसिजन येणाऱ्या प्रॉब्लेमवरती वेगवेगळे डिसिजन बिझनेसमध्ये घेत असतो. जरी तो घाबरलेला असला तरी तो डिसिजन घेत असतो, कारण तो धैर्यवान असतो. त्याला कोणत्याही भीती जरी असली मनात तरी तो आपल्या कॅपॅसिटीनुसार तो डिसिजन घेत असतो धैर्यानुसार. प्रत्येक एंटरप्रेन्योर हा अनसर्टनिटी म्हणजेच रिस्कसाठी घाबरत असतो, येणाऱ्या रिस्कसाठी घाबरत असतो. परंतु धैर्यवान एंटरप्रेन्योर हा घाबरून न जाता त्याला सक्सेसफुल एंटरप्रेन्योर व्हायचं असतं. त्यामुळे तो वेगवेगळ्या पद्धतीने घाबरून न जाता डिसिजन घेत असतो. म्हणूनच प्रत्येक एंटरप्रेन्योरकडे धैर्य म्हणजेच करेज हे स्ट्रेंथ असणे खूप गरजेचं आहे. नेक्स्ट इज सेल्फ कॉन्फिडन्स. द ॲबिलिटी टू withstand criticism. Beside of fear, your self-doubt and outside criticism also can obstacles for your success in business.
All the successful entrepreneurs have very high confidence on their ideas, decisions, and plans. They simply believe that their ideas are best and will bring him to the success. Maybe they will receive a lot of criticism along the way. Uh, However, these decisions stop them for taking actions. Instead, reasonable criticism only make these actions and decisions better. प्रत्येक एंटरप्रेन्योरकडे सेल्फ कॉन्फिडन्स असणे खूप गरजेचं आहे, कारण आपण बिझनेस स्टार्ट करत असताना आपल्याला समाजाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या टीका होत असतात. त्या टीकांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स असणे खूप गरजेचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्समुळे आपल्या होणाऱ्या टीकांकडे आपण लक्ष देत नाही. आपल्याला हवा तो डिसिजन आपण घेऊन आपल्याला बिझनेस हवा तशा पद्धतीने रन करू शकतो. त्यामुळे आपले क्रिटिसिझम दुर्लक्ष करून आपल्या होणाऱ्या टीकांकडे दुर्लक्ष करून आपण व्यवस्थितरित्या बिझनेस चालवू शकतो व प्रॉफिटमध्ये करू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स असणे खूप गरजेचं आहे. कोणताही डिसिजन घेताना आपण कॉन्फिडंटली डिसिजन घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा लॉस होणार आहे. त्याचबरोबर आपली आयडिया आहे त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपला जो डिसिजन घेणार आहे त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे, तरच आपण योग्यरित्या डिसिजन घेऊ शकतो. लास्ट इज सेल्फ कंट्रोल. The ability to control your emotion and desire. All the successful entrepreneurs are great in self-control and self-discipline. All of us have emotion and desire. All of us are lazy and impatient. However, successful entrepreneurs are different because they are control their emotions and desire to take action. Maybe they are lazy, but laziness can't block them. Instead, they leverage on it to take more actions so that they can succeed and become lazy after that. प्रत्येक एंटरप्रेन्योरकडे सेल्फ कंट्रोल असला पाहिजे. आपल्या स्वतःवर कंट्रोल असला पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःला डिसिप्लिन असला पाहिजे, तरच तो आपण आपले इमोशन आणि डिझायर आहे त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. जर स्वतःवर तर कंट्रोल नसेल तर आपण कोणताही डिसिजन घेताना किंवा एखादी ॲक्शन करताना जर आपण कुठल्या चुकीची ॲक्शन घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्योरला स्वतःवर कंट्रोल असला पाहिजे, तरच आपण व्यवस्थितरित्या बिझनेस रन करू शकतो. आपल्या एम्प्लॉईजवर बरोबर काम करायचं असतं, त्यामुळे त्यांना कसं हँडल करायचं, त्यांच्याबरोबर वागताना आपल्याला स्वतःवर कंट्रोल असला पाहिजे. जर एखाद्या एम्प्लॉईने चूक केली तर त्याला समजावून सांगितलं पाहिजे. त्याच्यावर रागा न करता किंवा त्याच्यावर न रागावता स्वतःवर कंट्रोल ठेवून त्याला व्यवस्थितरित्या त्याची चूक समजावून दिली पाहिजे. त्यामुळे सेल्फ कंट्रोलला खूप महत्त्वाचं आहे बिझनेस रन करताना. अशा प्रकारचे वेगवेगळे स्ट्रेंथ हे एंटरप्रेन्योरसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्याला बिझनेस रन करताना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्ट्रेंथ असणे खूप गरजेचं आहे. त्याला बिझनेस रन करण्यासाठी सक्सेसफुल बिझनेस रन करण्यासाठी उपयोगात येत असतात. सेकंड पार्ट इज हाऊ टू ओव्हरकम विकनेसेस. म्हणजे विकनेसवरती कशा पद्धतीने मात केली पाहिजे. तर पहिला ऑप्शन आहे डिफाईन असाइनमेंट अँड डेलिगेट ऑथॉरिटी स्पेशालिटी इन द लाईट ऑफ रिझल्ट एक्सपेक्टेड. For example, the production manager has a specific area of responsibility, and he has been given the necessary authority to complete the production goal. म्हणजेच यात विकनेस काय तर प्रोडक्शन मॅनेजरला स्पेसिफिक एरियामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीचे स्पेसिफिक एरिया दिलेला असतो, परंतु त्याच्याकडून जास्तीत जास्त म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड काम कसं करून घ्यायचं, तर त्याला प्रोडक्शनचा गोल दिला पाहिजे. म्हणजे एवढं प्रोडक्शन झालंच पाहिजे अशा पद्धतीचा गोल देऊन त्याच्याकडून रिझल्ट ओरिएंटेड काम करून घेतलं पाहिजे, जरी त्याच्याकडे स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटीचा स्पेसिफिक एरिया असला तरी पण. सेकंड इज सिलेक्ट द बेस्ट सबऑर्डिनेट इन द लाईट ऑफ द जॉब to be done. This is primary the managerial responsibility to selecting employees in terms of delegation. However, it is necessary to consider because the amount of discretion given to the subordinate depend on the long degree on subordinates personal qualities. म्हणजेच काय तर सबऑर्डिनेट सिलेक्ट करताना म्हणजे टीम सिलेक्ट करताना किंवा एखाद्या व्यक्तीला सबऑर्डिनेट द्यायचा असेल तर त्याचं सिलेक्शन करताना योग्यरित्या सिलेक्शन केलं पाहिजे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडून तो विकनेस आहे, त्याच्याकडून ते काम होत नाही, तर त्याला सबऑर्डिनेट म्हणजे सपोर्ट करणारा व्यक्ती दिला पाहिजे, तो व्यवस्थित दिला पाहिजे. त्याचं सिलेक्शन व्यवस्थित केलं पाहिजे, जेणेकरून ते दोघे मिळून ते दिलेलं काम पूर्ण करू शकतात. एकाकडून तो विकनेस होत असेल, एकाकडे त्या कामाचा विकनेस असेल म्हणजे होत नसेल त्याच्याकडून, तर दुसऱ्याकडून ते काम करून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने एम्प्लॉई सिलेक्शन केलं पाहिजे.
Third one is maintain open line communication. When the superior delegates authority to subordinate, it does not mean the communication should cease between them. It is the return of business to the flexible, because if they of it's the important to continually review delegates authority to light of any change that affect the organization. Lack of communication can leave both the superior and subordinate in the state of confusion. म्हणजेच सबऑर्डिनेट आणि एम्प्लॉई यांच्यामध्ये कम्युनिकेशन हे ओपन लाईन असलं पाहिजे. त्यांच्यावर ऑथॉरिटी दिली म्हणजे फक्त त्यांच्यात कम्युनिकेशन झालं असं पाहिजे नाही, त्यांना ओपन कम्युनिकेशन असलं पाहिजे, जेणेकरून जी एखादी गोष्ट होत असेल ती सर्व एम्प्लॉईजना किंवा सर्व मेंबरला कळली पाहिजे. कारण बिझनेस हे फ्लेक्झिबल नेचर असतं बिझनेसमध्ये. त्यामुळे जी गोष्ट घडत असते सर्वांना माहीत असली पाहिजे. त्याचबरोबर कम्युनिकेशन जर होत नसेल तर सुपिरियर अँड सबऑर्डिनेट यांच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्या बिझनेसला लॉस होऊ शकतो. त्यामुळे कम्युनिकेशन हे ओपन लाईन कम्युनिकेशन असलं पाहिजे बिझनेसमध्ये. नेक्स्ट इज इस्टॅब्लिश पॉवर कंट्रोल. इवन थ्रू द सुपिरियर हॅज डेलिगेट ऑथॉरिटी टू अ सबऑर्डिनेट, ही ऑर शी इज स्टील ultimately responsible for the subordinate activities. In order to ensure understanding, the superior should be a technique such as a weekly performance report to keep track of department activities. The technique used, however, should not hinder the actions of the subordinate. म्हणजेच डेली रिपोर्ट वगैरे असतील त्याच्यावर व्यवस्थित प्रॉपर कंट्रोल असला पाहिजे. कारण दोन व्यक्ती जर काम करत असतील तरी त्याच्या केलेल्या ॲक्टिव्हिटीजचा रिस्पॉन्सिबिलिटी ही दोघांवरती असते. त्यामुळे त्याचा वीकली रिपोर्ट असेल किंवा त्याचं कामाचं ट्रॅकिंग करत असणे हे दोघांवरही डिपेंड असतं. त्यामुळे प्रॉपर कामाचा कंट्रोल असणं दोघांकडेही खूप गरजेचं असतं. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज करून किंवा ज्या टेक्निक्स आहेत त्याचा यूज करून आपण कामाचं ट्रॅकिंग किंवा रिपोर्ट तयार करणं खूप गरजेचं असतं. लास्ट वन इज यूज रिवॉर्ड्स. इफ द सबऑर्डिनेट हॅव इफिशियंटली यूज द अनऑथॉरिटी डिलिगेट टू देम, दे शुड बी जस्ट rewarded. Many times these rewards is financially, but it also can be in the form of additional authority in the present position or promotion with the greater responsibility. म्हणजेच आपल्या एम्प्लॉईना सबऑर्डिनेटला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑथॉरिटीज दिल्या पाहिजेत, त्याला रिवॉर्ड दिले पाहिजेत. ते रिवॉर्ड हे फिनान्शियली असतील किंवा त्याला प्रमोशन किंवा ॲडिशनल ऑथॉरिटीजमधून त्याला प्रमोशन दिलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याला रिवॉर्ड दिले पाहिजे, जेणेकरून त्याचे जे विकनेस आहेत ते कमी होऊन तो व्यवस्थितरित्या काम करू शकेल. त्याला ऑथॉरिटीज दिल्या, त्याला फिनान्शियली रिवॉर्ड दिले तर तो आपल्या विकनेसवर मात करून काम करू शकतो. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्या आपण एम्प्लॉईजच्या किंवा आपल्या विकनेसवरती मात करण्यासाठी किंवा विकनेसला कमी करण्यासाठी आपण उपयोगात आणू शकतो.